मावशी आधीच खूप उशीर झालाय, आता घाई करायला हवी. मधुरा, एवढा काही त्रास दिलास तिला? लगेच जायला निघाली ते? नाही मावशी, तसं काही नाही. मधुरा, आपलं सिक्रेट कोणालाही सांगायचं नाही. हो, नाही सांगणार. गुड. मावशी, तुला खरं सांगू का, मला असं अजिबात वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलोय. म्हणजे आम्ही इतक्या छान गप्पा मारल्या, इतके छान जेल झालो ना, खरंच. बरं, निघते मी. हो ठीक आहे, पण पुढच्या वेळेला येशील तेव्हा 4-6 दिवस नक्की राहा. ऑफकोर्स. आणि पुन्हा आले ना की अंकिता काकूला भेटायला सुद्धा मला खूप आवडेल. हो चल. आणि हो मावशी, मी मंजिरीला हे नक्की सांगणार आहे की तिच्या घरी येऊन मला खूप मजा आली. मधुरा, काय झालं? इकडे ये ना. हो. इट वॉज लवली मीटिंग यू. खरंच खूप मजा आली. मला पण. मावशी, नमस्कार करते. सुखी राहा. आता मी फायनली निघतेय. बाय. आई, मला तुला काही सांगायचंय. मंजिरी माझी गर्लफ्रेंड होती हे प्रियाला कळायलाच हवं. तिलाच का? कारण ती शोध घेते माझा. तुला काय स्वप्न पडलं होतं का? त्या घरातून मला फोन करण्याचा प्रयत्न फक्त प्रियाच करू शकते. ते काय? हा फोन आहे. ओ अयो अयो, माझं बिल भरलं नाही अजून. हा? फोन बंद पडलाय माझा. तुला कळतंय का, आत्ता या वेळेला माझा फोन बंद असणं म्हणजे आपलं किती नुकसान होतंय ते. अरे आधीच केवढा खर्च आहे, जेवणा खावण्याचे पैसे म्हणजे. अरे अरे भरलंय, बिल भरलंय. तासाभरात फोन चालू होईल. म्हणजे अजून तासभर थांबावंच लागणार. ते काय नाही, आता काहीही करून माझा आणि मंजिरीचं अफेअर होतं हे मुधोळकरांच्या घरात पोहोचायलाच हवं. काय? थोडी अक्कल वापरायची होतीस ना? काय बोलावं, कुणासमोर बोलावं, एवढी साधी अक्कल नाही तुला? तुला कळतंय का तू किती मोठी चूक केली असते? प्लीज, हे ओरडू नकोस ना गं माझ्यावर. मग काय आरती ओवळू तुझी? मोठं दिव्य काम केलंस ना तू. अगं कोणती प्रिया, आपल्याला तिच्याबद्दल नीट माहिती नाही आणि आशिष बद्दल सगळं सांगून टाकलंस तिला. आई, अगं पण मी सगळं प्रामाणिकपणे कबूल केलं ना गं. अगं पण त्याचा आता उपयोग काय? आई, अगं मी खरंच नाही काही सांगितलं तिला आशिष बद्दल. ताईच सगळं शेअर करते अगं प्रिया सोबत. त्यामुळे एक मिनिट, मंजिरी तिला सांगणं शक्य नाही. का? कारण मी मंजिरीला शपथ घातलीये आशिष बद्दल कुणालाही काही सांगू नकोस म्हणून. आणि मंजिरी माझी शपथ मोडणं शक्यच नाही. पण आई, मी खोटं बोलत नाही अगं, खरंच. तुझ्या एका चुकीमुळे तुझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणार आहेस तू मधुरा. नाही अगं आई, पण खरंच मी असं का करीन अगं? मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मग प्रियाताईला आशिष बद्दल समजलं कुठून? अरे हाँ,
आणखीन एक फोन दे तुझा. ठीक आहे. दुसरा. फोन बंद. अहो हे काय करताय? आपल्या दोघांमध्ये आता कोणीच नको मला. फोन सुद्धा नाही, पण काही इमर्जन्सी असली तर आईला आपल्याला कसं कॉन्टॅक्ट करायचं ते माहिती आहे. तू माझ्या बरोबरच आणि तुझ्यापेक्षा आणि आईपेक्षा महत्वाचं या जगात दुसरं कोणी नाही आहे. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? तुम्ही कोणाचा नंबर लावलात? आशिष. आपण कोण? मी प्रिया बोलतेय. कोण प्रिया? सॉरी, पण मी ओळखलं नाही आपल्याला. भेटल्यावर ओळख होईलच. आणि काय आहे, माणसाने काही ओळखी वाढवाव्या, फायदेशीर ठरतात. बाय द वे, तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला? आमच्या घरनं एका ग्रीटिंगवर. अच्छा, गुड. आपण भेटल्यावर सविस्तर बोलूच, पण आणखीन ओळख सांगायची म्हणजे मी प्रिया मोहिते, मुधोळकरांच्या घरात राहते. आता कोण मुधोळकर हे माहित नसल्याचं सांगू नकोस प्लीज. तुमचं काम काय होतं माझ्याकडे? कसं आहे, काम कदाचित तुझंच असेल माझ्याकडे. म्हणजे मला नेमकं कळलं नाही. सांगितलं ना, भेटल्यावर सगळं कळेल. कुठे भेटायचं? कुठे? मी आता कोल्हापुरातच आहे. पण मी पुण्यात आहे. ठीक आहे, मग मी येतो पुण्याला. नाही, नको. तू कशाला येतोस? तमाशा कोल्हापुरातच करायचा आहे ना, मग मीच येते तिकडे. ओके, वाट बघतो. प्रिया. मंजिरी. आई, अगो काहीतरी घोळ आहे मधुरा. माझी खात्री आहे मंजिरीने प्रियाला नक्कीच काही सांगितलं नसेल. मला मंजिरीशी बोललं पाहिजे. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. स्विच ऑफ येतोय. त्या प्रियाला फोन लाव.
पाऊस नेमका आज कामचुकारपणा करतो. हा साधीशी इच्छा बायको सोबत आहे. जरा पाऊस आला तर तिच्या बरोबर भिजता येईल. पण नाही. चहा अहो आपण का? अच्छा, मी चहा प्यायला या टपरीवर कसा थांबलोय याचं आश्चर्य वाटतंय का तुला? हा म्हणजे तू सोबत असलीस तर मला इथला चहा सुद्धा गोड लागेल. नाही पण हे बोलायला ठीक आहे, पण इथलं पाणी वगैरे पिऊन जर तुम्ही आजारी पडलात ना हॅलो. तर ह्या टपऱ्यांवरचा चहा आणि पाणी पिऊनच मी लहानाचा मोठा झालोय बरं का. चहा द्या. एकच. अहो एक काय झालं? अजिबात गोड नाही. घे बघ. साखर तर बरोबर आहे. हा, आत्ता गोड लागतोय चहा. एक मिनिट थांबा. अमृत तुल्य. अहो काय? नाही, लोक बघतात आपल्याकडे. मग नाही, मला जरा ऑकवर्ड होत आहे म्हणून. का? तुम्ही घ्या ना प्लीज. अरे लोकांना कळू दे ना नवऱ्याचं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे ते. हे असं एकाच ग्लास मधून चहा प्यायल्याने प्रेम सिद्ध होतं का? चहा जास्त गोड लागतो नवऱ्याला. करा, आनंद साजरा करा, पण शेवटचा. यानंतर तुम्हाला दोघांना सोबत असं आनंदात कुणीच बघणार नाही, कधीच. सत्यजित, आपण भेटू लवकरच. हे घ्या. अहो हे काय? काय? हे बघा काय करून ठेवलं तुम्ही. अरे वा, ग्रेट. नाहीतरी या बघायचं राहूनच गेलो. बघू. नाही हं? हा अल्बम नाही बघायचा. तुम्ही जर हा अल्बम बघणार असाल ना तर मी निघून जाय ना इथून.